परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज की हाँ मंगलवार ना ये शाम करने से साकरो शुक्र ज्ञान प्रताप भगवान श्री रघुनाथ महाराज। हिरण्यगर्भवासी को असंग निर्विकार ब्रह्मरूप आत्मा का भान होवे हे। पण कुठं ब्रह्मलोकाला गेल्यावर तेव्हा ओमची उपासना केल्यावर प्रतिबंधामुळे जरी वर्तमान काळात त्याला साक्षात्कार नाही झाला किंवा अनुभव नाही आला तर तो क्रमाने जातो आणि हे अज्ञान कार्य असल्यामुळे ते लोकांतराला गेल्यामुळे ब्रह्मलोकाला गेल्यावर ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मदेव राहतं ठिकाण तिथं त्याला ज्ञान मोक्ष होतो। चला तामे कारण ओंकार की ब्रह्मरूपते जो पूर्व उपासना करी है तब ओंकार की मात्रा का अर्थ इस रीति से चिंतन किया है। स्थूल उपाधि सहित विराट विश्वचेतन आकार का वाच्य है। हाँ आलं ना वाच्य कळलं ना। स्थूल कोणतं ही स्थूल आणि ही पंचमभूतात्मक हे आणि मात्र आकार पण हे कशाचं वाच्य आहे काय वाक्य विराट विश्वचेतन। हाँ विश्व म्हणजे जागृत स्थूल देह विराट म्हणजे हे दिसणार सगळं चार खाण्याला येऊन त्रिभुवन नाम रूपात्मक तेवढे विराट आणि आकार मात्र आणि वाच्य आहे आणि वाच्य असते ते त्याज्य असते परमार्थ दृष्टीने जे वाच्य आहे ते त्याज्य आहे पण हे वाच्य बनतं हे विश्व म्हणले स्थूल घ्यायचं आणि विराट म्हणले की त्याचं ब्रह्मांड घ्यायचं आणि आकार मात्रा घ्यायची ओंकारच पहिली ही तिने एकच असल्यामुळे हे वाच्य आहेत। सूक्ष्म उपाधि सहित चेतन हिरण्यगर्भ तेजस उकार का वाच्य है। आणि उकाराचं वाच्य तेजस आणि हिरण्यगर्भ हे उकाराचं वाच्य आहे। उकार हे त्याचं वाचक आहे आकार हे त्याचं वाचक आहे विश्व आणि विराट वाच्य आहे आणि हे सगळं त्याज्य आहे त्याच्यामध्ये त्याग त्यात काही खरं नाही। कारण उपाधि सहित चेतन ईश्वर प्राज्ञ मकार का वाच्य है। आता मकार हे वाचक आहे मकारचं वाच्य कारण दे दुसरं ईश्वर प्राज्ञ म्हणून कारण दे म्हणून बरं प्राज्ञ ईश्वर आणि मकार मात्र हे तर वाचक आहे आणि प्राज्ञ आणि ईश्वर वाच्य आहे आणि मकार हे म्हणून आकार उकार मकार आकाराचं वाच्य विराट आणि विश्व आहे उकाराचं वाच्य
तेजस आणि हिरण्यगर्भ आहे. मकराचं वाच्य प्राज्ञा आणि ईश्वर आहे. चला, आणि तिन्ही पद वाचक आहेत. आकार उकार मकार हे वाचक आहेत आणि विश्व तेजस आणि प्राज्ञा ही वाच्य आहे. विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर हे वाच्य आहेत. ऐसा अर्थ जो पूर्व चिंतन किया है हा. ताकि ब्रह्मलोक में स्मृति होवे है. असं जे अभ्यास करताना या अभ्यासाची आठवण ब्रह्मलोकात होते आणि ही ब्रह्मलोकात झाल्यानंतर या आठवणीचा विषय तिथं ज्ञान होतं आणि ज्ञान होऊन मोक्ष होतं. ज्ञान होतं मात्र जरी ह्याचे ध्यान केलं तर ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून एक वेळी कधी विसरू नका. त्यावेळीच्या आता आपल्याला मिळेल न मिळेल पण निदान वाक्य असं गोड वय वाचून ज्ञानी नेके. ज्ञानाशिवाय उपाय करशील जी चुके आणि जी साधना करशील ते गुंपशी अधिक गुंती उलट त्याच्यातून गुंतल्या जातात. काय गुंतल्या जातात. वाचून जाणे उपाय करून ते गुंपशी अधिक गुंती रुपी. चला 15 जितली होय. चला. और सत्वगुण प्रभाव से ऐसा विवेचन होवे है स्थूल उपाधि करिके चेतन में विराटपणा और विश्वपणा प्रतीत होवे है. कशामुळं? शुद्ध सत्वगुणामुळे. ओमची उपासना करणारे शुद्ध सत्वगुण असतात आणि त्या शुद्ध सत्वगुणामुळे विराट आणि काय विश्वपणा विश्व हे दोघंच ज्ञान होतं. आता आम्ही तुम्हाला असं विचारतो की विश्वाचं ज्ञान तुम्ही कसं होतं तुम्हाला आणि विराटाचं ज्ञान तुम्हाला कसं होतं? ज्ञान होतं की नाही? कशामुळे होतं? शुद्ध सत्वगुणामुळे. मग शुद्ध सत्वगुणामुळे तुम्हाला विश्वाचं ज्ञान होतं तर स्थूल देहाचा द्रष्टा. हां, विश्व म्हणजे स्थूल देह आणि त्याचा द्रष्टा. मग या स्थूल देहाच्या 14 त्रिपुट्या, या स्थूल देहाचा आकार, या स्थूल देहाचं सगळं काही तुम्ही ज्ञान रूपाने ओळखा. शुद्ध झालात ना तुम्ही, शुद्ध झालात. आणि शुद्ध या शब्दाचा अर्थ एका शब्दात, शुद्ध या शब्दाचा एका शब्दात स्वतःच ज्ञान व्हायला लागलं म्हणजे खरंच शुद्ध होतोय. आता शुद्धची भूमिका प्रसंगाने त्याचा अर्थ वेगळा होत असतो, करावा लागतो. पण तात्विक शुद्ध तुमच्या स्वरूपाचं ज्ञान व्हायला लागलं म्हणजे खरं शुद्ध ते. दुसरं नाही शुद्ध, दुसऱ्यामध्ये मिसळ आहे. खरं शुद्ध म्हटल्यानंतर तुम्ही द्रष्टा आहे, ते दृश्य आहे, असं जर ज्ञान झालं ते खरं शुद्ध आहे ते. आणि ते शुद्ध असल्यामुळे विराट आणि विश्व याचं ज्ञान होतं, दृश्य रूपाने होतं. आकार ही दृश्य आहे त्याला. कोणाला होतं? ओमचं ध्यान करणारा तो शुद्ध होतो त्याला. प्रसंग लिहित हा विषय चालला. कारण प्रसंगाने विषय कोणता त्याच्या संबंधित बोलायला लागला. नाहीतर असं मोगम सांगितलं होतं शास्त्राचं बाह्य होतं. शास्त्राचं बाह्य म्हणजे गुन्हेगार होतं. बरोबर. हो. चला. स्थूल समष्टि की दृष्टि से विराटपणा है और स्थूल व्यष्टि की दृष्टि से विश्वपणा है. आता विश्वपणा स्थूल दृष्टी म्हणजे विशिष्ट अविद्या, परिच्छिन्न अविद्या, त्याला विश्व म्हणायचं. आणि समष्टी है ना, त्याला अज्ञान म्हणा किंवा माया म्हणा, हे समष्टी. आणि समष्टी कशाला म्हणले? त्याला मागा विषय झाला की हे सगळे मिळून समष्टी. समष्टी या शब्दाचा अर्थ हे सगळे मिळून, पशुआधिक, वनस्पत्याधिक, देवताधिक, मानवताधिक, हे सगळं मिळून व्यष्टी समष्टी. समष्टी. हा मग सगळं
आणि विष्ट म्हणजे देहाला म्हणणं कळण्याकरता. विष्ट म्हणजे संकुचित वाटणं. और समष्टि व्यष्टि स्थूल की दृष्टि बिना विराट भाव और विश्व भाव प्रतीत होवे नहीं. स्थूल दृष्टी असल्याशिवाय ही दोन्ही भाव प्रत्याला येत नाहीत. नामरूपाची वृत्ती ज्यांची आहे त्या लोकाला विष्टी म्हणजे स्थूल देह, समष्टी म्हणजे ही सगळं वनस्पत्या, माणसं, जनावर, पशु, पक्षी, चंद्र, सूर्य हे सगळे समष्टी. आणि हे स्थूल दृष्टी असल्याशिवाय ह्याचे प्रत्यय येत नाही. कोणती दृष्टी? स्थूल म्हणजे शास्त्रीय भाषेचा नामरूपाची. नामरूपाची वृत्ती आहे ती स्थूल आहे. हो, चला. किंतु चेतन मात्र ही प्रतीत होवे हे. पण त्या रूपाने त्याच्यामध्ये अस्थिपणा चैतन्याचा आहे, पण ते चैतन्याचीच प्रतीती त्या रूपाने. अलंकार आणि सोनं जसं वेगळं नाही तसं हे विश्व आणि विराट या रूपाने चैतन्याची प्रतीती येते. का बरं? साधक शुद्ध झालाय ना म्हणून. चला. तैसे सूक्ष्म उपाधि सहित हिरण्यगर्भ, तेजस, चेतन उकार का वाच्य है. हे तेजस, हिरण्यगर्भ, उकार मात्रा हे वाच्य आहे आणि उकार मात्रा ही वाचक आहे. उकार मात्राचा विषय हिरण्यगर्भ आणि तेजस आहे, पण हे त्याचे वाच्य आहे. आणि हिरण्यगर्भ हे वाचक, मकार हे वाचक आहे. उकार हे वाचक आहे. उकार ही किती मात्रा आहे? दूसरी. चला. तहा समष्टि सूक्ष्म उपाधि की दृष्टि ते चेतन में हिरण्यगर्भता प्रतीत होवे है. आता विराट आणि विश्वामध्ये हिरण्यगर्भ प्रतीत होती. कसं? ज्ञान रूपाने. कारण मन हे सूक्ष्म आहे ना. मग मनाला सगळे इंद्रियाचे बाहेर कळतं का नाही? मनाला मन हे तेजस आहे, मग सूक्ष्म आहे. तिकडे हिरण्यगर्भ आहे आणि त्या हिरण्यगर्भाच्या दृष्टीने विराटाला जाणतो. आणि हे तेजस असणारं जे मन कळण्याकरता मन पद घेतलंय ते मन हे स्थूल देहाच्या व्यवहाराला जाणतं. कोणत्या इंद्रियाचा व्यवहार कळत नाही मनाला, म्हणून मन हे तेजस आहे. आणि हे उकार मात्राचं वाच्य आहे आणि उकार मात्र हे वाचक आहे. उकारच ना. और वेष्टि सूक्ष्म उपाधि की दृष्टि ते तेजसता प्रतीत होवे है. आता विष्टी म्हणजे अविद्या आणि ही तेजस रूपाने प्रत्यय येतं, कारण सूक्ष्म आहे ना. त्याची मकार मात्र आहे. मकार ही वाचक आहे आणि प्राज्ञ चालू ना. तेजस आहे. मग तेजस ही वाच्य आहे उकाराचं. आणि हे कोणतं? तेजस म्हणजे सूक्ष्म आणि ते हिरण्यगर्भ हे दोन्ही उकाराचं वाच्य आहे आणि उकार हे वाचक आहे. सूक्ष्म उपाधि की दृष्टि बिना हिरण्यगर्भता और तेजसता प्रतीत होवे नहीं. म्हणून सूक्ष्म दृष्टी असल्याशिवाय त्या दोघांचा अनुभव येत नाही. आता गंमत आहे, शब्द वाचा लावलात पण सूक्ष्माला तुम्ही कसं ओळखता? हिरण्यगर्भाला कसं ओळखतात? तुम्हाला हिरण्यगर्भ आणि तेजस हे कसं अनुभवलं जातं? तर त्याला एक अनुभव आहे, जागा व्हा. मनाला कोणत्या इंद्रियाने कळतं? मन हे कोणत्या ज्ञानाने कळतं? मन कळतं का नाही? हे तेजस आहे. आणि त्या मनाचे सगळे मन मिळून एक हिरण्यगर्भ आहे. मग हिरण्यगर्भ तिथे शुद्ध सत्वगुण असल्यामुळे त्या अशुद्ध सत्वगुणामुळे त्या सगळ्या जगाचं ज्ञान होतं त्याला. कोणाला? हिरण्यगर्भाला. हिरण्यगर्भ हा ईश्वराचा दुसरा देह आहे आणि हा ओमची उपासना करणारा त्या हिरण्यगर्भाच्या देहाला प्राप्त झाला म्हणून त्यालाही वाच्य कळतंय. वाच्य म्हणजे
अरे सगळ्या मनातले संकल्प त्याला कळतात. असा जो कोणी असेल त्याला म्हणजे इथं गुरुजींनी सांगावं, गुरुजींनी सांगावं. इथं पाहिल्यामुळं कळतं ह्या महात्म्याला हा कोण आहे, काय सांगणार आहे. ही मोठी मजा आहे. चला उभं राहिल्यावर त्याच्या कपाळावर हे काय काय सांगणार आहे कळायचं. आणि विषय निघालून सांगायचं तत्वनिष्ठ झाल्याशिवाय त्या शब्दात शक्य नाही. तत्वनिष्ठ म्हणजे आपण बिनचूक सच्चिदानंद आहे आता अनुभव आलेला जो पुरुष त्याच्या वाणी तेज शक्ती वेगळी असते शब्दात. म्हणून हिरण्यगर्भाने तेजस हे उकाराचे वाचक आहेत, वाच्य आहेत. आणि उकार हे वाचक आहे. उकार म्हणजे ओंकाराची दुसरी मात्रा. तैसे मकार का वाच्य ईश्वर प्राज्ञ है, तहाँ समष्टि अज्ञान उपाधि की दृष्टि से चेतन में ईश्वरता प्रतीत होवे है और वेष्टि अज्ञान उपाधि की दृष्टि से चेतन में प्राज्ञता प्रतीत होवे है. उपाधीमुळे चैतन्याची प्रतीती येते त्याच्यामध्ये. वेष्टी म्हणजे अज्ञान, झोप, प्राज्ञे ही तुमची तिसरी उपाधी. दुसऱ्या भाषात कारण देह आणि ईश्वराचा ईश्वर देह हे दोन्ही मकार. मकार हे वाचक आहे आणि कारण देह म्हणजे प्राज्ञे किंवा काय दुसरं प्राज्ञाच का. प्राज्ञा म्हणजे तिसरा झोप आणि त्याचा ईश्वर हे दोन्ही वाचक मकाराचे आहेत. आणि मकार हे वाचक आहे. दुसऱ्या भाषेत सांगतो नाम आणि नामी. नाम वाचक आणि नामी वाच्य. मग आता हे ईश्वर आणि प्राज्ञे हे मकाराचं वाच्य आहेत म्हणजे पदार्थ आहेत. आणि जसं घोडा, घोडा ही पद वाचक आहे आणि तो पदार्थ वाच्य आहे. तसं इकडं प्राज्ञे म्हणजे झोप, कारण देह आणि ते ईश्वर हे दोन्ही मकार पदाचे वाच्य आहे. मकार हे वाचक आहे. पण हे तुम्ही शब्दाने कळायला लागले. पण जो ओमचा उपासक आहे, जो ओमचं ध्यानधारणा करतो, जो ओमचा अभ्यास करतो त्याला मात्र हे वेगवेगळ्या रीतीने कळेल, त्याला अनुभवाने कळेल. आता हे आपण शब्दाने गणित सोडावं लागलो. पण ज्यावेळेस तुम्ही जसे जसे विश्व तेजस परादेश हे जसं जसं बदल जाल तसं इकडं विराट हिरण्यगर्भ ईश्वर या तिन्ही देहामध्ये त्याचा प्रवेश असतो. कारण एकत्र ना. आता हे जरा लक्षात ठेवण्यासारखं आहे. विश्वाचा लय विराटात. विश्व म्हणजे स्थूल देह आणि हे विराट. आता ह्याचा लय कसा होतो तर पंचमहाभूताचा देह पंचमहाभूतामध्ये आपापल्या तत्व लीन होतात. अशा रीतीने याचा लय होतो. ह्याची मात्रा आकार आहे आणि हे जर कळल्यावर आकार मात्रा कळल्यानंतर हे वाच्य कसं आहे आणि ह्याच्यात लय कसा होतो तर विराटाचं कार्य हे आहे स्थूल आहे. पंचमहाभूताचं कार्य स्थूल देह आहे. स्थूल देह म्हणजे तुम्हाला आता दिसतो ते आणि हे पंचमहाभूताचं आहे. आणि हे पंचमहाभूत विराट स्वरूप आहे. त्या चंद्र सूर्य हे डोळे आहेत, आकार मात्र आहे. आणि पंचमहाभूत त्याचं शरीर आहे. आकाश ही त्याची त्वचा आहे. वायू ही त्याचा प्राण आहे. वायू ही त्याचा प्राण आहे. तेज ही त्याचं पोट आहे.
जल हे त्याचं मूत्रस्थान आहे आणि पृथ्वी त्याचे पाय आहे. असा तो विराट आहे. ही त्याचे 7 अंग आहेत आणि ते स्थूलाचा द्रष्टा झाल्यावर होय का नाही हेच आहे ना. अक्षर कसं सांगता मला सांगायचा. तर हे चैतन्य अरे लय सूक्ष्म नजर आहे रे. सांगतो आता हे जे ऐकलं ते आहे म्हणून प्रत्येक नाही म्हणून आहे म्हणून. मग आहे आकार आहे का. आहे न कळल्यामुळे आकार वाटतो. आहे आकार आहे का. पण या रूपाने आहे प्रत्येक कसा अनुभव असा. मी ध्येय वाटतो की नाही. मी माणूस वाटतो की नाही. मी स्त्री पुरुष वाटतो की नाही. मी पंडित शाणा वाटतो की नाही. आहे का तू. या रूपाने चैतन्य प्रत्ययाला येतं. पण न कळल्यामुळे त्याचा अभिमान घेतो. पण हे अभ्यास करणारा त्याला त्याचं ज्ञान होतं. असं आकाराचं ज्ञान ओकारात गेलेल्या लोकांना तो आकाराचं ज्ञान आकाराचा धारणा झालेला आहे. चला आता काही लोक इतके बावळट आहेत. हे बघ आकार कशाला म्हणते कशाला सांगते ते. हे उकार आणि हे आकार आहे का काही पत्ता तुम्हाला माहित नाही. आम्ही बोललो की सगळ्या दुकानात फिरून आलेलो असतो. हा चला समष्टि अज्ञान उपाधि की दृष्टि ते चेतन में ईश्वरता प्रतीत होवे हे. आता समष्टि म्हणजे हे सगळे जग त्रिभुवन याच्या दृष्टीने ईश्वरचा प्रतीती होते. या दृष्टीने ईश्वर प्रतीती होते. म्हणजे ईश्वर हे तुमचा जसं इकडे प्राज्ञ तिसरा देह तसा ईश्वर ही त्याचे तिसरा देह है. और वेष्टि अज्ञान उपाधि की दृष्टि ते चेतन में प्राज्ञता प्रतीत होवे. म्हणजे वेष्टि अज्ञानाच्या दृष्टीने चैतन्य त्या ठिकाणी प्रज्ञा रूपाने अनुभव येते. अज्ञान उपाधि की दृष्टि विना ईश्वरता और प्राज्ञता प्रतीत होवे नहीं. काय गोड वाक्य याला रेग मारावी. अज्ञान उपाधीमुळे जीव आणि ईश्वर त्याला दृष्टांत सांगतो. आमचे गुरुजी सांगायचे झोपेमुळे स्वप्न स्वप्नामध्ये राजा आणि शिपाई. मग अज्ञानामुळे आहे का नाही हे. मग ईश्वर अज्ञानामुळे आहे का नाही आणि जीव अज्ञानामुळे आहे का नाही. मग अज्ञान उपाधीमुळे हे दोन्ही आहेत का नाही. कळतं का. आणि काय डोक्यात गुंड असतोच मग तू. हा म्हणून साधक आणि जीवनमुक्त याचाच खरा परमार्थ आहे. बाकीच्याची वाट चालाय. साधक असा नाचतो महाराज त्याला जर असा विषय कळू लागला तर आनंदात असा डोलतो झाला साधक. हे कळलं तर हो. आणि ते हे कळायला पाठीमागची सामोरी पाहिजे. कर्म उपासना झाली पाहिजे. कर्म उपासना अंतकरण शुद्ध आणि स्थिर होतं आणि मग त्याच्यानंतर साधनेची दृष्टी होतो आणि नंतर तो श्रवणाचा अधिकारी होतो आणि मग श्रवण करू लागलं म्हणजे अनुभव येतो. महागची सामग्री पाहिजे. तुकावण्याचे पाहिजे जातीचे म्हणजे अधिकारी. चला आमच्या गुरुजी व्हायचं सांग का. गुरुजी म्हणायचे जो पापाला भेटतो आणि भेदाला कंट्रोल तो अधिकारी. गुरुजीचं काय तिसरंच वाक्य असतं. जो पापाला भेटतो आणि भेदाला कंटाळतो तो अधिकारी. भेदाला म्हणजे भेदाचं काय कार्य आहे. भेदाचं कार्य काय दुःख आहे. द्वैतात भयम भवती. द्वैत आहे त्याचं कार्य दुःख आहे. दुःखाला कंट्रोल त्याचा अर्थ आहे. आणि पापाला भेटतो म्हणजे साधक शास्त्रबाह्य वागत नाही. साधक
काय सांगावं. आठवत तर काय जे काही साधक खरे असणारे तुम्ही जर काही द्यायला लागलात ना तुमच्या हातातून ते घेत नाहीत, असा हात करतात. मग तुमचा स्पर्श सुद्धा होणे. नीट ऐकायचा विषय. तुम्ही काय असेल तुमचा अधिकार असेल काय तुमचा आम्हाला काही जण तुम्ही तुमच्या जागा असेल ते पण असं हात करते साधक अवस्थेमध्ये आणि तुम्ही असे ओढून घेतात. हो पण तुमच्या हातातलं असं घेत नाही. याला आचार म्हणावं, याला साधक म्हणावं. हो नाही हे बोलणं सोपं आहे, माणसाला झेपत नाही आणि झेपल्याशिवाय माझा नाही. तुमचा अनुभव तुमचे वडीलच ना त्यांचा ट्रॅव्हल घेतलं झोप आली का तुम्हाला? नीट ऐक जरा काय म्हणते. वडिलाचा ट्रॅव्हल एक दिवशी डोक्याला मांडलं तर झोप नाही आली नाही ते मन संकल्प करू लागले. इतका दोष असतो. आई वडील प्रवृत्ती दृष्टीने श्रेष्ठ आहे पण कनिष्ठ भूमिका असते त्यांची. व्यवहारात वरती रंगलेली असते आणि त्या व्यवहाराच्या वरती रंगले त्यांच्या कपड्यात संस्कार असतात. तेव्हाही असं जर कळतं तर पवित्र राहतो. आता शब्द ज्ञानाने काही बोललं म्हणजे खरं नाही. खास साधक आहे ना ते असं नाही घ्यायचं होतं. आणि याच्यापेक्षा पुढे सांगा गुरुजींनी खरी साधक अवस्था दाखवली. आता काल्याच्यात कीर्तन आहे ना त्याच्यावर विषय चालला पण व्यष्टी समजते उपाधीचे तुम्ही कार्याचे आणि ही उपाधी कळायला कोण पाहिजे ह्याच्यावर बोलायला लागलो मी. आता आकार उकार मकार ह्याचे शब्द नाही तुम्ही अनुभव करायला लागला पण आकाराची वृत्ती विचारांच्या द्वारे झाले ही कळत असतं. ओमचे ध्यान करतो तो पण ओमचे ध्यानाचे पूर्तता झाल्यावर त्याला ते ज्ञान होतं. ओमच्या उपासनेत त्याला ते शक्ती येते आणि तो पुन्हा जाणतो. त्याच्यावर विषय चालला आणि त्याच्यानंतर सिद्धांत सांगून गेल्यात की हे दोन्ही उपाधी आहेत अज्ञानाच्या. त्याच्यावर मी सांगलो ईश्वरी उपाधी अज्ञानाचीच आहे आणि विष्टी ही उपाधी अज्ञानाचीच आहे. आणि ज्याचं जे कार्य असतं ते तद्रूप असतं. ज्याचं जे ते याला उदाहरण सांगावर एखादं घट माती बाद झालं. एवढं सांगितलं तर बाद झालं. हे तुम्हाला विचारायचं याचं कारण आहे की तुम्ही विचार ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते विषय लक्ष येतो. विषय जरी कळला असेल तुम्हाला निश्चय जरी तुम्हाला झाला असेल आम्ही हितपर्यंत येतो पण ते बोलल्यानंतर त्या शब्दाच्या अर्थाच्या आकाराची वृत्ती होती. आता तुम्ही सांगितलं मातीचा घट है ना माती कारण आहे घट कार्य. मग आता अगोदर मातीच्या आकाराची वृत्ती झाली का नाही नंतर घटाच्या आकाराची वृत्ती झाली का नाही याच्यामध्ये काय कारण भाव का नाही म्हणून घट हे माती रूपच आहे. असंच ज्याचं लय चिंतन चालू आहे ते अज्ञानापर्यंत पोहोचलेत. अज्ञानाचं काही हे दोन्ही आहेत. कोणतं ईश्वर आणि साधन हो याचे मात्र कोणते मकर मकर. हा आता बघा ज्ञानाच्या दृष्टीने मकर बी कार्य अज्ञानाचं कार्य मकर आहे आणि अज्ञानाचं कार्य ईश्वर आणि जीव आहे. आणि हे ज्ञानाशिवाय कळत नाही. म्हणून कुठं आले मग अज्ञान निवृत्त करायला ज्ञानाची गरज आहे की नाही आणि ते ज्ञानाचा अधिकारी ओमच्या ध्यानाने होतं. पुढे इथं आलाय हे ओमचं ध्यान कशामुळे वृत्ती संस्कार रहित रूप रहित आकाराची वृत्ती होते. याला उदाहरण तुम्हाला सांगायचं कळण्याकर रामकृष्ण हरी म्हणल्यावर त्या रामप्रभू धनुष्यबाण आहे अजान भाऊ आहेत सावळा वर्ण आहे हसत चेहरा आहे
आणि धनुष्यबाण ज्याच्या काकाचा, अशी वृत्ती होती रामकृष्ण म्हणल्यावर. कृष्ण सावळा आहे, मुकुटाला पिस मोरस लावलेलं आहे, हातात बासरी आहे, पितांबर नेसलेला आहे, अशा नाव त्या नामाने नामी करतो. पण ओम काय अर्थ आहे? ओमचं उपास्य कसल्या रंगाचं आहे? ओमचं उपास्य रंग नाही. ओमचं उपास्य निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकारामध्ये तुकोबारायांचा अभंग आहे. ऊर्ध्वमुखाळीला सोहम शब्दाचा नाद. ऊर्ध्व म्हणजे परावाचा, आणि परावाचा म्हणजे सोहम ध्वनी निघतो. आणि तिथे ही वृत्ती निरोप होते, गुणरहित होती, क्रियारहित होती, रंगरहित होती. असं आहे. पण क्रमाने स्थूल रूपाने चैतन्य प्रत्याला कसं येतं, तेजस रूपाने चैतन्य प्रत्याला कसं येतं, मकार रूपाने प्राज्ञ रूपाने चैतन्य कशा रूपाने प्रत्याला येतं, हे सांगितल्यानंतर हे सगळं जरी असलं तर हे अज्ञानाचं कार्य आहे. आणि अज्ञान कसं निवृत्त होईल? वाचून ज्ञान येईल, उपाय करशील ते सुटकेचे अधिक गुंपची रुके. तिथून तर सुटणार नाहीच, पण अधिक फाच्यात पडते. म्हणून बिनचूक समजूसावी, परमार्थाची बिनचूक समजूसावी. परमतत्व परमात्मा जो आहे तो कशा रीतीने कळावा, त्याला त्याचं ज्ञान झालं पाहिजे. चला विशेष बाहेर तर गेले ना. जो वस्तु जाके विषय अन्य की दृष्टि से प्रतीत होवे सो ताके विषय परमार्थ से होवे नाही. ज्या त्या दृष्टीने त्याला ते परमार्थ दृष्टी नाही. त्याला परमार्थ दृष्टीनं एक वस्तू असून एक वाटणं त्याला परमार्थ दृष्टी नाही. त्याला दर्शन दिला गेला. घट आहे, रांजण आहे, परवळी आहे, स्वयंपाकाचं एक भारतात काहीतरी म्हणतात, रांजण आहे, एवढे एवढे गाडग आहे. मातेच्या दृष्टीने सगळं काय आहे? सगळे माते आहे का नाही? मग सगळ्या मातीच्या दृष्टीने चेतन आहे का नाही? उदाहरणामध्ये जसं मातीचे अनेक गाडगे मडके मुळात ती माती आहे, त्याप्रमाणे हे सगळं चेतन आहे. पण ते चैतन्य इतके नजर जास्त नसते म्हणून मग त्याला लय चिंतन सांगितलं. विराटाचं चैतन्य कसं परतायला येतं, हिरण्यगर्भ चैतन्य कसं परतायला येतं, विराट कसं परतायला येतं, तिकडे विश्व कसं परतायला येतं, तेजस कसं परतायला येतं, आणि प्राज्ञ कसं परतायला येतं. तर गुरुजींनी सांगावं, ज्यावेळेस ते मध्ये 3 प्रत्याला ज्ञाता ज्ञान ने, आणि तेजसमध्ये 2 ने नाही, ज्ञाता आणि ज्ञानच आहे. हो सोपं आहे, पण गंमत आहे रे. स्वप्नामध्ये पदार्थ असतेच का? कशावरून? जागृतीनंतर नाही तर निश्चय होतो जागृतीमध्ये. त्याचं तुझ्या स्वरूपाचे जागृत झालं हे तर निश्चय आहे का? तू तुझ्या स्वरूपाच्या जागा झाला स्वरूपात, त्यावेळेस तुला कोणता निश्चय आहे जगाविषयी? जन नव्हे आहे का नाही? हो, तिथं त्या स्वरूपावस्था तुम्ही जागृत झाल्यावर जड नाही म्हणणार. हे अवघा देव ते झाला पाहिजे. हे सगळा देवच आहे असं वाटतं. असं ते म्हणून हे अज्ञान तत्कार्य आहे जीव ईश्वर असले तर, आणि ते आयुध्यारूपी झोपीतले कार्य. अरे माणसाला कळलं ना, उपेक्षा करतात ते आंधळे सात्विक, त्या ज्ञानाची टिंगल करतात, त्या ज्ञानाची उपेक्षा करतात, त्या ज्ञानाचा अनादर करतात आणि त्यांचेच म्हणून घेतात. म्हणून माझे गुरु म्हणायचे, वारकरी घर वारकऱ्याला कळलं तर, वारकऱ्याचं घर वारकऱ्याला कळलं ना. चला
म्हणजे सगळं अज्ञानाचं कार्य समष्ट्याने व्यष्टि प्राज्ञाने ईश्वर. ईश्वर. हा. जो जाका रूप अन्य की दृष्टि बिना प्रतीत होवे सो ताका परमार्थ रूप होवे है. हा काका परमार्थ रूप होवे है. जो जाका रूप अन्य की दृष्टि बिना हा हा आलं लक्षात. जे ज्याचं रूप अज्ञानाची दृष्टी सोडून ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर कार्य कारण रूप आहे, पण जग परमात्मा रूप आहे. कारण अन्य शब्द लक्षात नव्हतं ना. अन्य म्हणजे बाकी कर्मठ उपासकाच्या दृष्टीनं, कर्मठ उपासकाच्या दृष्टीनं जगत तसं ठेवून जगतामध्ये देव एक आहे आणि भक्त एक आहे हे सोडून, हे अन्य लोक सोडून ज्ञानाच्या दृष्टीनं सगळं चेतन आहे. जैसे एक पुरुष में पिता की दृष्टि से पुत्रता, दादा की दृष्टि से पौत्रतादिक रूप भान होवे है आजोबाचं. हा सो परमार्थ से नहीं. हा पुरुष का पिंड ही परमार्थ है. हा तैसे स्थूल सूक्ष्म कारण उपाधि की दृष्टि से जो विराट विश्वादिक रूप भान होवे है सो मिथ्या है. चेतन मात्र ही सत्य है. आलं का लक्षात ठेव. तिथं चालू का नाही. आता या उदाहरण काय दिलं, मुलाच्या दृष्टीनं वडील आणि नातवाच्या दृष्टीनं आजोबा, पण ते आजोबा बी नाहीत आणि वडील बी नाहीत, नुसतं पिंड आहे. आजोबा बी नाहीत, हे नातं कल्पित आहे का कसं. आता हे बघा, थोडा विचार करा रे. पिंडातून पिंड निर्माण झालं का नाही. या पिंडातून दुसरं पिंड निर्माण झालं का नाही. नातं कशाचं. परवाच्या दृष्टीने नातं नाही, ज्ञानवाराच्या किंवा आध्यात्मिक दृष्टीने नातं नाही. नातं जन्माल्यानंतर का जन्माच्या आधी. मग जन्माला नातं कोणी लावलं, तुम्ही लावलं. म्हणून तसं न करता नातू आणि मुलगा हे नातं मिथ्या आहे, नुसता पिंड आहे. मग आजोबा पिंड आहे का नाही. तसं अज्ञान आणि तत्कार्य हे मिथ्या आहे. तसं नातू आणि मुलगा मिथ्या आहे. मग ते काय वय म्हणतो मी, नको सांगतो, तुझ्या लक्षात येते पण माहित नाही. भूम्यातून स्वयंभ काय घडी गाडी निघते कोंबती कोलालमतीचे गर्भ उमटले की. भूमीमधून गाडगाचे वस्त्र निघतात का. आणि भूमीशिवाय गाडगे बडके आहेत का. तसं कोलाल बुद्धीचे गर्भ, मोती म्हणजे कुंभाराची बुद्धी, त्या बुद्धीचा आकार आहे ते है ना. गाडगे बडके कोणाच्या आकाराचे आहेत. बुद्धी कुंभाराचे. हो चालेल, ते म्हणलं तर चालेल. कोलाल म्हणजे कुंभाराच्या बुद्धीचे पदार्थ त्या आकाराचे आहेत. बस मग आता त्याच्या त्याची बुद्धी वेगळी ठेवू आपण. पण बाकीचे गडे गाडगे माती रूप नाही का. तसं हे सगळं अज्ञान रूप आहे. स्वप्न झोपेचं रूप आहे का नाही. तसं जगत कशाच कार्य आहे, अज्ञानाचं. मग अज्ञान रूपच आहे ना. आणि अज्ञान कसं आहे, खरं का खोटं. खोटं. आणि मग जग कसं आहे त्याचं. म्हणून लट्टिका व्हाव सर्व संसार. म्हणणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, पण मनाला विचारावं. चला. सो चेतन सर्व भेद रहित है. म्हणून चैतन्याच्या ठिकाणी कोणता भेद नाही. स्वजाती स्वगत स्वजाती विजाती स्वगत हे तिन्ही भेद नाही. चैतन्याच्या ठिकाणी भेद नाही. त्याला उदाहरण. हा चला बरं वाच ना. चला सांगतो की सांगितलं माझं धर्माचं गुरूंच्या कृपेने.
आणि मला सांगायला लावणारे मला खूप आनंद देणार. तुम्ही ऐकणारे आरसा आहेत आणि माझा आनंद तुम्ही तुमच्याद्वारे मला मिळतो. तुम्ही ऐकणारे आरसे आहेत आणि त्याच्यामुळे माझा आनंद मला मिळतो. आणि तुमच्या वाचून मला आनंद मिळायला लागला मग काय मिळतोच. तुमच्या वाचूनही मिळतो आनंद. झोपे वाचून आनंद मिळतो. स्वप्न वाचून आनंद मिळतो. चिंतना वाचून आनंद मिळतो. जोपर्यंत चिंतन तो पण साधक आहे ना. आणि साधकाचा निश्चय झाला की साधना राहायचा आनंद आहे. म्हणून गुरुजींनी सांगावं, इंद्रियाशी चोरून जीवित असेच पाहिजे. ववे मौलिक आत्मप्रभाव नित्य नवी तेच ठाण हृदय देऊ. इंद्रियाशी चोरून जीवित असेच पाहिजे. इंद्रियाला तो आनंद कळत नाही वेळे हो, मनाला तो आनंद कळत नाही वेळे हो, इतकं आनंद येते. आणि ते आनंद तुझं स्वरूप आहे आणि त्याला इंद्रियाची शब्दाची गरज नाही. पण कळसकर शब्दाची गरज साधूच्या वाक्याची कोणा नाही गरज. म्हणून जे ज्याचं कार्य असतं ते तद्रूप असतं. म्हणून अज्ञान मिथ्या आणि त्याचं कार्य बी. मग नुसतं स्वरूप राहिलं की नाही. पाण्यावरची राट खरी का खोटी. हा पाणी रूप आहे पण लाट खोटी आहे ना. हा तू लाट बनायला लागला ते लाट नाही ती पाणीच आहे. तुम्ही लाट ठरवलं का त्या पाण्याने ही लाट आहे म्हणते. आता हीच झाली इकडं. मग हे सगळं तुम्ही जग समजायला लागला. तुम्ही रट हिरण गरबा तुम्ही ठरवलं का चैतन्य कोण पाहिलं तर सगळं चेतन आहे का नाही. मग सगळं चेतन असताना जग म्हणणं म्हणजे मिथ्या. चला कहे थे विराट और विश्व का जो भेद है सो उपाधि तो दोनों की यद्यपि स्थूल है तथापि समष्टि उपाधि विराट की और व्यष्टि उपाधि विश्व की. सो समष्टि व्यष्टि उपाधि ते तिनका भेद है याते स्वरूपते भेद नहीं है ना. व्यवहाराने भेद आहे पण स्वरूपाने नाही. कारण सगळं जगत अज्ञान तत्कार्य आहे ना. मग अज्ञान तत्कार्य असल्यामुळे त्याचे वेगवेगळे पैलू पडल्यामुळे भेद वाटतो. वास्तविक जर पैलूमध्ये त्याचे विभाग जर नाही केले तर एकच आहे. चला समष्टी गोष्टी एक आहे का नाही. पण व्यवहारामुळे भेद वाटतो का नाही. तैसे तेजस का हिरण्यगर्भ ते भेद भी समष्टि व्यष्टि उपाधि ते है स्वरूपते नहीं. स्वरूपाने नाही हिरण्यगर्भाचा त्याचा तेजसचा पण स्थूल दृष्टीने मानला जातो. तैसे ईश्वरते प्राज्ञ का भेद भी समष्टि व्यष्टि उपाधि के भेदते है स्वरूपते नहीं. मागच्या भेदाने पुढचा भेद वाटतो वास्तविक स्वरूपाने. अज्ञान आणि तत्कार्य ईश्वर आणि प्राज्ञ एकच आहेत. ऐसे प्राज्ञ का ईश्वर ते अभेद है और तेजस का हिरण्यगर्भ ते अभेद है तथा विश्व का विराट ते अभेद है ना. स्थूलाचा अभेद कोणाचे विराटाचे. सूक्ष्म देहाचा अभेद कोणाचे हिरण्यगर्भाचे. आणि प्राज्ञाचा अभेद कोणाचे ईश्वराचे. आणि ही तिन्ही जी अभेद असले आहे ना हे सगळं अज्ञान आहे. हे सगळं अज्ञानाचं कार्य आहे. चला या प्रकार ते स्थूल उपाधि वाले का सूक्ष्म उपाधि वाले ते व कारण उपाधि वाले ते भेद नाही. हे याच्यामध्ये भेद नाही. आता थोडे लक्षात घ्या. अज्ञान म्हणजे झोप आणि त्या झोपेचं कार्य स्वप्न यात भेद नाही. स्वप्नातून जागृत आला तर त्या स्वप्नातून जागृतीचा भेद नाही. कार्य कारण आहे ना. कार्य कारण देहापासून सूक्ष्म देह, सूक्ष्म देहापासून स्थूल देह. म्हणून याच्यामध्ये भेद नाही.
व्यवहारामुळे भेद वाटतो. काहे ते स्थूल सूक्ष्म कारण उपाधिक दृष्टि त्यागते चेतनत्व रूप से किसी प्रकार का भेद प्रतीत होवे नहीं. आणि हे नामरूपाचा जर त्याग केला, बाद केला, तर चैतन्याच्या ठिकाणी कधी भेद नाही. कसं त्याला अनुभव करा, गुरुजींनी सांगावं. आहे मध्ये भेद करा बरं. आहे भेद करा, आहे मध्ये विचार नाही का? नामरूप पदार्थाचा भेद कळेल वाटेल, पण आहे मध्ये भेद करा. डोळा आहे, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, हात आहे, पाय आहे, हे सगळे म्हणजे व्यापक आहे का नाही? मग हे आहे तो आहेच का? हे नामरूप तो आहेस? आहे, त्यात भेद आहे का? पण इकडे व्यवहारावर नाक म्हणजे डोळं नाही, डोळं नाक नाही, त्याचा नामरूप पदार्थामध्ये वेगळेपण आहे, पण आहे मध्ये. मग ते आहे त्या दृष्टीने सगळं मिथ्या आहे का नाही? बरं, ज्ञान एक आहे का? नाना ज्ञान आहे? एक ज्ञान आहे. मग ज्ञानात भेद आहे का? मग ज्ञानाची उपाधी सात्विक, त्या सात्विक उपाधीचा भेद आहे का? ज्ञानाचा भेद आहे ना? आता ही लाईट आहे, तारामध्ये भेद आहे का? लाईट वीजमध्ये भेद आहे का? त्याच्या बल्बामध्ये भेद आहे. आता चला, बल्बात भेद आहे का? त्याच्यात प्रकाशात भेद आहे? बल्बात भेद आहे. जसा बल्ब असेल तसा रंग दिसतो की नाही लाईटीचा? मग बल्बाचा रंग आहे का लाईटीचा रंग आहे? लाईटीचा. हो ना, ते बल्बाचा. बोलणं चुकलं माझं. आणि लाईट हे वीज आहे की नाही? मग वीज एक आहे, तसं ज्ञान एक आहे आणि उपाधी वेगळे आहेत. आता याच्या पुढे जर गेलं, उपाधी सुद्धा भरपूर, उपाधी नाहीच, अलंकार नाहीच, सोनच है. और अनात्मा से भी चेतन का भेद नहीं. आता अनात्मा आणि चेतन हे सुद्धा भेद नाही. कारण अध्यास अधिष्ठान रूप आहे ना, अध्यास अधिष्ठान रूप आहे. कारण खोट नाही, खरं काढणं म्हणून ते खरं खोटं समजावं लागलं. भाषा कळेल पण नीट आहे का? खोटी वस्तू नाहीच, पण खरी वस्तू न कळल्यामुळे खोटी वाटायला लागली. खरी वस्तू कळली नाही म्हणून खोटी वाटायला लागली. आणि याच्यावर दोरी कळली नाही म्हणून सर्प वाटतो. तू आत्मा आहे, द्रष्टा चिन्ह कळल्यामुळे देह वाटतो. तसं चेतन न कळल्यामुळे जग वाटतं. पण चेतनाचं जग नाही. चैतन्याचं अधिष्ठानाचं अज्ञानामुळे तेच अधिष्ठान वेगळ्या रूपाने वाटतंय. आणि अधिष्ठान ज्या रूपाने वाटलं त्याचं ज्ञान धरणं ते चेतन नाही, ते अधिष्ठानच आहे. काहे ते अनात्म देहादिक अविद्या काल में प्रतीत होवे है. चला परमार्थ से नहीं. हे नामरूप जगत कशाचं प्रत्याय आले तर कशामुळं? अविद्यामुळे. अविद्या म्हणजे काय? अविद्या न कळणं हो ना. भेट काय त्यालाच? अविद्या म्हणजे न कळणं. कळत काय नाही, तू आत्मा द्रष्टा हे कळत नाही म्हणून देह वाटायला लागला, म्हणून मन वाटायला लागलं. पण ज्या काळी हे मन वाटतं, ज्या काळी देह वाटतं, त्या काळी तो आत्मा आहेस. पण आत्म्याचं न कळण्याने ही तू वाटायला लागलं. मग खरं अन्य रूपाने वाटून न कळल्यामुळे म्हणून तर मुक्ताबाई म्हणते, दादा ही कोरं गाड गाय निगुरे आहे, हे तोंड बघू नको. का? देहबुद्धी, कर्तव्य बुद्धी, मग न कळल्यामुळे हे वाटतं नाही. कळल्यावर काही आहे का? पण ज्या काळी कळत नाही त्या काळी तुम्ही तेच आहेत.
ज्या काली तुम्हाला काही कळत नाही तुमचं तत्व, त्या काळी तुमचं तोच आहे. म्हणून कळल्यावर ते पहिलेच असं वाटतं. बर थांबा. आहेला आयुष्य आहे का? आणि ज्याला आयुष्य आहे त्याच्यामध्ये आहे का नाही? ज्याला आयुष्य आहे त्याच्यामध्ये आहे का नाही? आणि आहेला जन्म आहे का? आहेची उत्पत्ती आहे का? आणि ज्याची उत्पत्ती त्याच्यामुळे आहे त्याचे वाटते म्हणून ती उत्पत्ती झालेला पदार्थ आहे वाटतो. पण उत्पत्ती झालेला पदार्थ नाही, भ्रमाने उत्पत्ती वाटायला लागली. आहे आहेच आहे. एरवी म्हणजे तोच आहे तरी काय केली बुद्धी तशी नाही. हो. एरवी तुम्ही चेतनच आहेत पण बुद्धी तशी नाही. हा चला. तिनका भी चेतन से भेद बने नहीं. हा? तिनका भी चेतन से भेद बने नहीं. तिनका म्हणजे अनात्म. अनात्माचा. अनात्मा म्हणजे नामरूप. हा. ऐसे सर्व भेद रहित, असंग, निर्विकार, नित्य, नित्य मुक्त ब्रह्मरूप आत्मा ओंकार का लक्ष्य स्वयं प्रकाश रूप 30 उपासक को भान होवे हे. म्हणजे हा. ताते हिरण्यगर्भ लोकवासी को संसार होवे नाही. मग तिथं पोहोचलेलं बरं का. तिथं पोहोचलेलं ओमचं ज्ञान झाल्यामुळे ओम हे अधिष्ठान रूप आहे म्हणून तिथल्या लोकांना संसार नाही. म्हणजे काय? जन्म मरण नाही. ते पोहोचले. हा. ज्ञानद्वारा मोक्षरूप फल होवे हे. आणि तिथं त्याला ज्ञानच होतं. ज्ञानद्वारा स्वरूप कळतं म्हणजे मोक्ष होतो. म्हणजे अज्ञान नाहीच होतं. मी आत्मा सच्चिदानंद रूप असं करतायत ना मोक्ष. कुंडली श्रीनाथ सच्चिदानंद महाराज किती पानं राहिलेत? एक. बरं संपलं. उद्या नाही ते आजही संपलं असतं पण त्याचा विस्तार करतो आम्ही ते कळण्याकरता. आणि ते अंगावर घ्यायचं. एकच लक्षात ठेवायचं अनुभव करता. माऊलीचा अभंग आहे. माऊली म्हणते त्रिभुवना परते दैवशी दुरी आधी तो आपली शुद्धी करू. अरे जगामध्ये अशक्य ते शक्य करू पण तुझा तू शोध कर अगोदर. तुझा शोध करायला गेलं की दुसरं नाही. त्याला दृष्टांत त्याला वासुदेव सरस्वती दत्त महात्म्यामध्ये मदरसाचा मुलगा शेवटचा आलोक शिवभावनी त्याला हाकलून जाईल. साधन सांगितलं गडावरचा माहूर गडावर तिथं चला तो त्याच्या वाट्याचा. मग तिथं गेले. आलं का म्हणलं महाराज मला दुःख व्हायला लागलं. दत्तगुरु म्हणजे दुःख होतं ठीक आहे दुःखाची जागा दाखव बरं. तिथं आपण डाग देऊ. दुःखाची जागा दाखव म्हणले आणि मग तिथं आपण डाग देऊ. मग ते दुःखाची जागा शोध करत गेले. दुःखाची जागा सिद्ध नाही. मग ते आनंद झाला. ते बोलणं ते वेगळंच आहे. म्हणजे दुःख नाही झालं. दुःख नाही.